मालेगावातील मेहुणे गावाने मतदानावर टाकला बहिष्कार। मेहुणे गावातील ग्रामस्थांनी सोमवारी लोकसभेच्या निवडणुकीतील मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घातला आहे। गावकऱ्यांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकला आहे। या मतदान केंद्रावर अद्याप एकही मतदान झाले नाही। यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ होत आहे। अधिकारी वर्ग नाराज, ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत। गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील असे आश्वासन देऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे। मेहुणे गावाचा लोकसभा निवडणूक मतदानावर गावकऱ्यांनी पूर्णपणे बहिष्कार घातला आहे। मेहुणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 53, 54 आणि 55 या मतदान केंद्रावर अद्याप एकही मतदान नाही। गावकऱ्यांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार घातला आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील मेहुणे गाव आहे। सकाळी 7 वाजल्यापासून एकही मतदान झालं नाही। तीनही मतदान केंद्रावर एकूण 2757 मतदार संख्या आहे। विशेष म्हणजे उमेदवारांचे बूथ प्रतिनिधीही मतदान केंद्रांवर आले नाहीत। पाणी प्रश्न, शेतकरी समस्या, गावाला दुष्काळ नुकसान भरपाईचे अनुदान मिळाले नाही, म्हणून हा बहिष्कार टाकण्यात आला आहे। एकही मतदान केंद्रावर फिरकला नाही। गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मतदानावर बहिष्कार घातला आहे। दुष्काळी नुकसान भरपाईचे अनुदान, पाणी प्रश्न या सुविधा आम्हाला मिळाल्या नसून प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे आम्ही मागणी केली असता आमच्या समस्यांवर तोडगा अद्याप निघालेला नाहीये। जोपर्यंत आमच्या समस्या निकाली निघत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे। दिंडोरीत मतदानाचा उत्साह असताना शेजारच्या मालेगावातील मेहुणे गावात मात्र एकही मतदान केंद्रांवर फिरकला नाही। स्टार न्यूज साठी सुनील आहेर, जळगाव निंबाळेती।